जन्माला खातील असं मला तरी आठवत नाही. पण माझा नातू म्हणून तू सांगतोय. होय, नातवांना भेटण्याचा उद्देश एकच उद्देश आणि प्रथम माझी ओळख. या दक्ष प्रजापतीवर मैथुनी सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी आपण दिला. त्यात दक्ष प्रजापतीच्या पुत्र राधा म्हणतात मला. माझ्या पुत्राला तुला जन्माला घातली होय, आणि म्हणूनच आजोबा नातवाचं नातं जोडण्यासाठी तू पुढे प्रेम माझं फळून आलं. सत्य लोकांना घेण्यासाठी तत्पर ठरला. त्याच्या मुळाशी कारण मला ऐकायचं. आपण केवळ बुद्धीनं या राजयक्ष्मापेक्षा श्रेष्ठ मी जाणतोय. ऐका, माझा येण्याचा उद्देश आहे का सगळ्या देवतेला शासन करण्यासाठी आम्ही तत्पर झालो आणि त्या मार्ग अर्थान हे आहे. देवा, या देवेंद्राला माझ्या खाली करा. हे राजलक्ष्मा, काय केवळ चंद्राला शासन करण्यासाठी तू तत्पर ठरला. चंद्राला असा काय तुमचा अपराध केला आणि म्हणून चंद्राला शासन करण्यासाठी तू तत्पर ठरला. ऐका, माझी एक भगिनी म्हणजे रोहिणी. या रोहिणीविषयी चंद्र देवतेला प्रेम होतो, पण माझ्या इतर 27 भगिनीशी त्यांनी विवाह देखील केला. पण माझ्या 26 भगिनीला न मानवता शापाने दंड त्यांनी केला आणि म्हणून की त्याने दिलेल्या आदेशानुसार हा त्या चंद्र देवतेला मी दंडित करतोय. ऐक म्हणतोय राजलक्ष्मा, केवळ रोहिणीची प्रेमाला प्रेमबद्ध तो चंद्र झाला. इतरांना केवळ प्रेम देण्यासाठी तो तयार होत नव्हता. एक लक्षात असू द्या, 27 भगिनी केवळ एकमेकांची या चंद्रानं विवाहबद्ध झाला. हा एकमेकांच्या भगिनी होईना, तर केवळ रोहिणी हिच्याची तो का लगट केला होता याचं कारण इतरांनी शोधिलं का? याचं कारण शोधण्यापेक्षा जर त्याने 27 भगिनीशी लग्न केलं तर प्रत्येकाला पत्नी सुख देणं हे त्या पतीचं कर्तव्य आहे. जर द्यायचं नव्हतं तर मुळी लग्न तरी का केलं? निश्चितच पती सुख देण्यासाठी चंद्र इतरांना 26 जणांच्या महाली गेला की नाही गेला हे केवळ पतीच्या विरहाच्या वेळी तांबूल रक्षण करणारी, पती गृही नसताना परपुरुषाचा विचार करणारी अशी स्त्री दोषात काढून असते. पण माझ्या भगिनीने संयम ठेवला. स्वतःच्या पतीबद्दल एकनिष्ठ राहिला. त्याची मार्गप्रतीक्षा त्यांनी केली. पण चंद्रा देवाने मात्र त्यांची उपेक्षा केली आणि म्हणून देवाला नातवावर विश्वास नसेल, स्वतःच्या पुत्रावर विश्वास ठेवा. पुत्रावर विश्वास ठेवला असता, पण नातू जर हे कारण पुढे करून सांगत येत असेल तर नातवावर विश्वास ठेवू. तुम्ही केवळ त्याचा कैवार घेऊन मला शिवता. त्याचं नाड जावा, त्याचं तोंड उघडा, आता त्याचं अजून काही करा, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. कारण मी कैवार का घेतला? विश्वाचा घटक आहे म्हणून कैवार घेतला. तुमचा नात्याला पाहुणा कोण लागतो याच्याशी माझं देणं घेणं नाही. विश्वाचा ज्या घटक आहे तर तो विश्वाचा घटक या विश्वाच्या ठिकाणी सबल राहायला हवा हीच माझी अपेक्षा आहे. सबल राहायला हवा होतं तर त्यावेळी माझ्या बापाचा अपराध करण्याची आचरणाची पाहिजे होती. त्याने तो विचार केला नाही म्हणून त्याची ही स्थिती आहे. निश्चित स्थिती करण्यासाठी तू प्रामाणिक ठरला. विश्वाच्या ठिकाणी तुला विश्वासाठी काय उपयोग? विश्वाच्या ठिकाणी माझा प्रथम गुरु माझे पिताजी आहे. पित्याने दिलेला शब्द जोपर्यंत मी पूर्ण करत आहे तोपर्यंत पुत्र म्हणून सांगण्यात आला. या विश्वाच्या ठिकाणी पितृदेवाचे शब्द तू शिवराजे म्हणले. विश्वाच्या ठिकाणी चांगलं आणि वाईट काय याचा क्षणभर सुद्धा विचार तू कराय. याचा अर्थ विश्वाच्या ठिकाणी हो ब्रह्मदेव, माझ्या पित्यापूर्वी सनत कुमाराला जन्म देण्यासाठी तत्पर झाला. एवढ्यात कशाला तर त्या वैकुंठीच्या नारायणाची भक्ती करण्यासाठी ते गेले. तुमचं कार्य राहिलं बाजूला. मग मला सांगा, विश्वाच्या ठिकाणी केवळ मी काय करावं हे माझ्या बापाने पूर्वनियोजित करायला हवं होतं. तर त्याला तुम्ही जन्म दिला. ते सनत कुमार केवळ तुमची अवहेलना करून तुमचं कार्य सोडून बाजूला गेलं. त्याचा का? निश्चितच मी नाही म्हणत नाही, पण त्या कारणासाठी तुझ्या बापाला जन्माला घातलं. ते कार्य परिपूर्ण करण्यासाठी विश्वाच्या ठिकाणी तत्पर ठरला. विश्वाच्या ठिकाणी चंद्र ही पुनश्च सांगतोय अविभाज्य घटक आहे. आणि अविभाज्य घटक विश्वाच्या ठिकाणी सबल राहायलाच हवा. ऐका,
जबाबदारी तो बोल हे फक्त लोकांच्या ठिकाणी आता तर विचारतो नाही तर एवढा दीक्षित आहे देवा मंदिरात नाही देवा देवारात नाही देवा मंदिरात नाही देवा देवारात नाही सारा चराचरामध्ये देव हरुनिया राही सारा चराचरामध्ये देव हरुनिया राही देव पावना 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 हो देव पावना देव पावना 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 हो देव पावना हे तो भक्तांचा